हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मा कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे DHSC आरोग्य विभागाची अपकमिंग खूप चांगली वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये येणार आहे, तर याच्यासाठी मित्रांनो आर डी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट होते. या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर आर डी फार्माचा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, 1 एप्रिल पासून लाईव्ह क्लासेस या बॅच मध्ये स्टार्ट होणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे वॅकन्सी कुठून आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता, भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी पुणे. तर मित्रांनो, भारती विद्यापीठ मध्ये ना वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. इथे तुम्ही हे ऑफिशियल साईट आहे भारती विद्यापीठचे. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही वॅकन्सीज डिस्कशन केले जातं मित्रांनो, तर ते सगळे ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल साईट दाखवून डिस्कस केले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता, पुणा कॉलेज ऑफ फार्मसी नॉन ऍडेड पुणे. तर याच्यामध्ये मित्रांनो व्ह्यू डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहेत, जेणेकरून इथे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता भारती विद्यापीठ. त्याच्यानंतर इथे रिक्वायरमेंट मध्ये जर बघितलं तर आपण इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या असणार आहेत ते बघणार आहेत. तर इथे मित्रांनो नेम ऑफ डिपार्टमेंट जे काही वेगवेगळे फार्मसीचे आपले सब्जेक्ट आहेत त्याच्यानुसार मित्रांनो इथे प्रोफेसरची 3 वॅकन्सीज आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो असोसिएट प्रोफेसरच्या इथे जर बघितल्या तर 3, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीच्या, फार्मसी प्रॅक्टिसच्या 3, फार्माकोलॉजीच्या 2, फार्माकॉग्नॉसीच्या 2, फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजीची 1, इंडस्ट्रियल फार्मसीची 1. आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे परत असिस्टंट प्रोफेसरची एक 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 असे सब्जेक्ट वाईज वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. असं टोटल वॅकन्सी जर आपण बघितल्या तर इथे जर बघितलं आपण तर या 6 वॅकन्सीज आणि या 9 वॅकन्सीज 6+9+4. तर मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी जर बघितल्या तर 19 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत. तर आता या वॅकन्सीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर याची लास्ट डेट काय असणार आहे? तर मित्रांनो ह्याच्या लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे, द लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ऑनलाईन अप्लिकेशन विल बी 15 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिशिंग द ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे ज्या डेटला ही ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाले त्याच्यानंतर जर कॅल्क्युलेट केलं तर 15 दिवसाच्या आत तुम्हाला अप्लिकेशन करावं लागेल. तर मित्रांनो हे 23 मार्चला आलेलं नोटिफिकेशन असणार आहे. तर तुम्ही ट्राय करा की 5 एप्रिलच्या आधी तुम्हाला काय करायचंय, 5 एप्रिलच्या पण आधी तुम्हाला काय करावं लागेल, या वॅकन्सीसाठी अप्लाय करावं लागेल. तर इथे अप्लाय करताना तुम्ही कोणत्या साईटवर अप्लाय करणार, ही ऑफिशियल साईट आहे भारती विद्यापीठची, इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. Please also send the hard copy of downloaded application form duly filled with attested xerox copy of all certificate. तर मित्रांनो जे तुम्ही अप्लिकेशन ऑनलाईन करणार आहे तर त्याचं हार्ड कॉपी पण मित्रांनो हे जे ऍड्रेस असणार आहे भारती विद्यापीठचं, तर या ऍड्रेसवरती, या मेन्शन केलेल्या पुणेच्या ऍड्रेसवरती तुम्हाला काय करावं लागेल, स्पीड पोस्टने मित्रांनो कोरियर करावं लागणार आहे. अलॉंग विथ तुमचे जे काही सर्टिफिकेट आहेत त्याचे झेरॉक्स त्याला अटॅच करावे लागतील आणि तिथे तुम्हाला सेंड करावे लागतील. तर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, तर इथे आता खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत. तर यांच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये कोणते स्टुडंट अप्लाय करू शकतात हे पण बघणं गरजेचं आहे. तर इथे जर आपण बघितलं तर इथे फार्मसीला हायलाइट केलेले त्यांचे कॉमन दुसरे पण डिपार्टमेंट आहेत, पण आपण तिकडे बघणार आहेत या ज्या वॅकन्सीज आहेत यांच्यासाठी जे क्वालिफिकेशन असणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बी फार्म अँड एम फार्म ऑब्लिक फार्म डी इन रिलिव्हंट स्पेशलायझेशन विथ फर्स्ट क्लास ऑर इक्वेलंट इन एनी वन ऑफ 2 degrees. तर इथे जे फार्मसीचं क्वालिफिकेशन त्यांनी बी फार्म, एम फार्म आणि फार्म डी दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे जे खाली डिटेलमध्ये पण काही गोष्टी दिल्यात. इथे जर बघितलं मिनिमम क्वालिफिकेशन, डायरेक्ट रिक्रुटमेंट, ह्याच्यामध्ये जे असिस्टंट प्रोफेसरचं पे केलं असणार आहे त्याच्या रिलेटेड पण इथे त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्या. त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्स असेल तर तिथे तुम्हाला प्रेफरन्स भेटणार आहे. तर मित्रांनो हा जो नोटिफिकेशन असणार आहे हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आर डी फार्माचा जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून जॉईन करा आणि तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. आणि तुम्हाला अप्लाय करायचं असेल
तर ही जे ऑफिशियल साईट आहे या साईट वरती या, अप्लाय करा आणि सोबतच त्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट घ्या आणि इथे या ऍड्रेस वरती काय करायचं मित्रांनो, तुम्हाला कोरिअर करायचंय. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीने रेग्युलर वॅकन्सीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मित्रांनो, RD फार्मा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अपकमिंग DHS साठी बॅच जॉईन करायची असेल तर RD फार्माच्या ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. थँक्यू ऑल.